मेवणे मेवणे आणि मेवण्यांचे हे पाहुणे. आंबे आहे आणि गोड आहे. हा ना, बाटली आंबा आहे, बाटली आंबा. कुठे बाटली कुठे बाटली आंबा आंबा आहे बोलतात. बाटली कुठे तोतापुरी बाटली आंबा. कुठे तोतापुरी बाटली कुठे बाटली नंतर बाटली. तोता पण काय आला? तोता पण नाही. होता पण नाही, काहीच आंबा नाही. आहे. फक्त आज तुझी चालू केलं तर परत विचारूया आपण. हाँ। कसं वाटलं, तिकट आहे काय? एकदम झणझणीत आहे. देखो ये इंसान एक नंबर कंजूस, कभी पाँच रुपया नहीं खर्चेगा और सबको ताने मारने के पहले आएगा। इसका यूट्यूब चैनल पे तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल राकेशमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. तर आपण आता चाललो आहे डॉक्टरकडे. तर आताच आपण डॉक्टरकडे चाललो आहे. त्याशिवाय आपण गेलो लाईन खूप होती. तर ते मला बरं दुसऱ्या दिवशी तुम्ही या, सकाळी 8:30ला डॉक्टर 9 वाजता येतो. तर आता 9 वाजता आपण चाललो आहे डॉक्टर बघा. आपण दात काढतो आहे का काय करतो आहे. आणि आपण जसं काय करायला निघतो ना तर आपलं दर्शन म्हणून होतं बघा पप्पाचं. जय गुरुदेव. तर मग आज तरी आपला दात निघतो का. आणि आपल्या तयारी जायचं आहे. पहिलं खार आपण शेअरिंग रिक्षा पकडणार आहे आणि शेअरिंग रिक्षा आपण जाणार आहे खार स्टेशनला. तर चला. दाताच्या डॉक्टरवर पोचलो आहे बघा, श्री ज्ञान दत्त क्लिनिक. तर चला आपण आतमध्ये बघा. तर लाईन लागलीच आहे. किती लाईन आहेत आपण बघूया. तर आतमध्ये नंबर नाही आहे. आणि बघा मी कार्ड पण बनवलं आहे, तुम्हाला दाखवलं बघा. मी कार्ड पण बनवलं आहे. तर आता आतमध्ये जरा साफसफाई झाली म्हणून मला बाहेर बसवलं आहे. तर बघा आता किती उशीर लागतो आपल्या दाताच्या ट्रीटमेंटसाठी. आणि आपली ट्रीटमेंट झाली ना तर मग तुम्हाला आपण परत सांगतो आपला दात काढला का क्या प्रसंग. तर आपण आता वाट बघूया. आता आपल्या आतमध्ये परत कधी बोलवतो. तर बघा आता आपल्याला दाताला पेन होतं आहे ना म्हणून त्याने गोळ्या दिल्या आहे. आणि आपला जो हा दात आहे ती उद्या अपॉइंटमेंट आहे दात काढायची. पण ते बोलतात तुम्हाला तर पहिले त्या पेन किलरच्या गोळ्या दिल्या आहे, त्या गोळ्या खाल्ल्या ना तो थोडं दात काढायला जरा सोपं जाईल. तर त्यांनी आपल्याला दिल्या त्या गोळ्या. आणि उद्या आपल्याला परत यायचं आहे. आणि मी बोललो मला दात काढतच आहे. कारण ज्या टायमाला मी ट्रीटमेंट केलेली ना ती डॉक्टर नव्हती माझी आणि आता पण ती डॉक्टर नाही. तर बघूया आता उद्या आल्यानंतर आपलं काय होतं आहे दाताची हालत. तर चला आपण चाललो आहे पहिलं आपल्या घरी आपला डबा घ्यायला. कारण आपण डबा घेऊन नाही आलेलो. तर आपण आता परत जातो आहे माझ्या मी घरी. तिथून डबा घेणार आणि मी जाणार माझ्या कामाला. तर आता आपण चाललो आहे पहिलं परत खार स्टेशनला. आणि खार स्टेशनला दिवसाची किती गर्दी असते सकाळ सकाळी ती तुम्हाला मी दाखवतो. हा आहे खार स्टेशन. नंतर खूप सकाळची गर्दी असते. लोक कामावर जायला परत कामावर नाही यायला. हे बघा हा आहे खार स्टेशन. इथं वॉच पण आहे म्हणजे घरेल पण आहे. आणि आपली रिक्षा इथं आहे शेअरिंग. तर आपली शेअरिंग रिक्षा पकडायची आहे आणि आपल्याला जायचं आहे खार दांड्याला. तर चला पहिले आपण शेअरिंग रिक्षा पकडूया. तर बघा आता आपण खार दांड्याला आपण आलो आहे आपल्या घरी जायला. पण आपण घेत आहे इथून नाश्ता. आपल्याला इथून नाश्ता घेऊन जायचा मेंदू वडा. तर बघा आपण येताना आपल्याला नाश्ता आणलेला मेंदू वडे आणि मी चटणी आणि सांबार मिक्स केला आहे. तर त्यात पहिला आपण एक टाक्या वडा जरा नरम व्हायला. आणि त्याचबरोबर आपली आहे चाय. तर या टू फॅमिली तुम्ही पण मेंदूवर नाश्ता करायला आणि चाय पियाला. तर आपण आता आपल्या कामावर पोचलेलो आहे. चला पहिले आपल्या डिक्कीमध्ये पहिलं आपलं सामान ठेवूया. आपलं सामान म्हणजे आपलं टिप. तर बघा आपल्याला अशा 2 बाटल्या आपल्या आणि एक मॅडमची बाटली आपल्याला दररोज भरून ठेवायला लागते. कारण गरमी भरपूर आहे, ऊन भरपूर आहे. तर आपल्या अशा 2 बाटल्या आणि एक मॅडमची बाटली. तर बघा आता मी लिफ्टमधनं उतरलो. मी लिफ्टमध्ये होतो आणि लिफ्टमधनं आता उतरून डायरेक्ट आपल्या चाललं आहे परीजवळ. आपली लॉबी आहे बिल्डिंगमधली. ही बिल्डिंगमधली लॉबी आहे. आणि बघा बाहेर ऊन खूप आहे ना, बाहेर ऊन खूप आहे तर ताण खूप लागते. खूप म्हणजे खूप ताण लागते. म्हणून आपल्या परीमध्ये आपल्याला आपल्या 2 बाटल्या आणि एक मॅडमची बाटली ठेवायला लागते भरून. तर चला आता मी परीचा बऱ्याच दरवाजा खोलतो. आपण आज आलो आहे पाली हिलला मॅडमला घेऊन. तर मॅडम एका ठिकाणी गेली आहे. तर बघा हा जो समोर जो बंगला आहे ना हा बंगला आहे तो आहे ऋषी कपूरचा म्हणजे आपले रणवीर कपूरचा बंगला आहे हा. बघा ह्याचं पहिलं नाव होतं कृष्णा कुंज.
पण आता काही नाव दिसत नाही बरोबर करून आहे ते. मी एवढा झूम केला आहे. आणि हा पहिला बंगला होता तर आता बघा ती एवढी मोठी त्याची बिल्डिंग बनवली आहे. तर पूर्ण बिल्डिंग आहे ती आपली रणवीर कपूरचीच आहे. हे बघा. आणि इथं खूप सारे सुपरस्टार लोक राहतात, हिरो हिरोईन राहतात. तर हा आहे आमच्या बँड्रामधला नावाजलेला एरिया म्हणजे पाली हिल. तर हा पाली हिल एरिया पूर्ण आहे. तर बोले चला आपण आता तुम्हाला पहिलं रणवीर कपूरचा तुम्हाला आपण बंगला दाखवूया. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा बंगला. आपण चाललोय पिकअप करायला आपल्या मॅडमला. आपण रस्ता बघा कसा बघा, पूर्ण स्लोप आहे पूर्ण स्लोप. तर समोरून गाडी आली ना तर ब्लॉक होणार पूर्ण. आणि समोर आता आपली मॅडम उभी असेल. बोल रहे पप्पू भाई अरे मैं इधर से घूम कर गया ऐसा है अभी तो उधर बोल रहे उधर से अन्ना भी बोल रहा है उधर से हो गए वो अन्ना कुछ भी बोलेगा मैं गया नहीं टॉयलेट नहीं अभी जाने का है मैं सोच रहा हूँ साफ करने के लिए ऐसा मत करो यार, और नल खोल के चले आना, अच्छा काम नहीं है ना, कोई नहीं आता है तो अब मेरे को जाने इतना पानी का प्रॉब्लम है, नल खोल के चले जाएगा। हाँ हम लोग जाते तो बिना बार में अभी जब ताला लगेगा ना तो साहब आगे लेट होता रहेगा तो खोलो हिसाब करोगे बराबर मालूम अनुराग क्यों बोल रहा है मैं उधर जाके ऐसे से किया तो उसको गुस्सा है इसके लिए ऐसा बोल रहा मेरा नाम मत बोलो मैं ऐसा काम नहीं अरे करता सब लोग आपको बोल रहे हैं, राकेश बोल रहे हैं, फिर अन्ना को राकेश भी आपको ही नाम दे रहे हैं। राकेश को क्या बोल रहे हैं देखो, हम क्या बोला उधर से पप्पू भाई आ गया. सुनो हम ये नहीं बोला पप्पू भाई बाथरूम में गया करके. 500 रुपए की शर्त लगा लो और आप कैमरा देख लो प्लीज अभी कैमरा वो देख रहा है अरे वो कैमरा वो देख रहा है कैमरा का भाड़ में अभी साहब आगे वीडियो बना रहा है अभी 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 टाइम क्या हुआ आजाद भाई ना सामने है कि नहीं है गवाह. वो उससे क्या हाल किए थे देखा, वो ढल गया है तो पूरा चीज खराब कर. अपना इधर बैठे तुम ड्यूटी कर रहे हो और वो बराबर है? और इधर बैठ के झूठ फूट बिहारी बातें घर करते में पानी छोड़ दिए, बेचारा सो नहीं पा रहा है, पहला माल लेते. लेकिन वो तुम्हारा नाम नहीं ले रहे पप्पू भाई, वो तुम्हारा नाम नहीं ले रहा, वो पहले माले वाला बता रहा है. ये कभी नाम लेता नहीं किसका, सिर्फ उंगली करता है. ये परेश रावर है ना, डुप्लिकेट है. अरे उसको मालूम है. आता चायला पैसे काढली आहे. ह्या दोघा जणांनी चायला पैसे दिले आहे. आता आमची चाय येईल, मग आम्ही चाय पिणार सर्व ड्रायव्हर बसून चाय पिणार. झाला चायचा टाइम पियायचा. तर बघा आता आमचा संतोष भाऊ जात आहे चाय आणायला. बघा आमचा संतोष भाऊ चालला आहे चाय आणायला. तर बघा आता आपली चाय आली. हे आपले भाऊ चाय घेऊन आलेले आहे सर्वांसाठी आणि ते चाय पण वतत आहे. हे आमचे संतोष भाऊ बघा सर्वांसाठी चाय घेऊन आलेले आहे आणि कपात चाय वतत आहे. चलो फटाफट ले लो फटाफट. तर चला आपण पण घेऊया चाय. आपण पण घेतली चाय. या तुम्ही पण चाय पियाला. आहे तर आता मी आलो आहे आयट्रिया मॉलला. बघा आयट्रिया मॉल, ह्या मॉलमध्ये आपण आलेलो आहे आणि हे वर्लीला आहे. हे वर्लीला अल्ट्रा मॉल आहे. आणि बघा आपला मॅकडॉनल्डचं बघा स्टॅच्यू बघा कसा आहे बघा. इथं बसलेला आहे स्टॅच्यू बसलेला आहे मॅकडॉनल्डचा. पण आपली गाडी आहे पार्किंग केलेली आहे. तर आपल्याला जायचं त्या पार्किंग लॉटमध्ये. तर मी आलेलो अल्ट्रा मॉलला. आपली मॅडम इथं आलेली आहे. तर आपण बाहेर चाय प्यायला गेलेलो आणि आपली जी परी म्हणजे जी गाडी आहे ती आपण आपण बघा. बाईक बघा मस्त बाईक बघा एकदम. आणि बघा त्याचं बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे. खूप छान वातावरण बघा. हे बघा हे आहे वर्लीला मी अल्ट्रा मॉलमध्ये आणि आपल्या एका पार्किंग लॉटला पण चाललो आहे.
पार्किंग लॉटमध्ये आपण चाललो आहे आपल्या परीजवळ. तर आपली आता सुट्टी झालेली आहे आणि आता बघा आपण कामावर निघालो. समोरच आपली बिल्डिंग आहे, तिथून आपण कामावर निघालो. पण माझ्या कामाच्या समोर आहे ना, बरोबर कामासमोर डांगरडिंगा शिबिर चालू आहे. त्या शिबिरमधली माझी पोरगी पण सहभाग झालेली आहे, म्हणजे माझी गुड्डी. तर आता मी गुड्डीला पिकअप करायला उभा राहिलो आहे. आता मी गुड्डीला पिकअप करणार आणि मग जाणार बस स्टॉपवरती. तर चला, मी गुड्डीला पिकअप केलं ना तर तुम्हाला मी माझी मुलगी दाखवतो, माझी जी गुड्डी आहे तुम्हाला मी ती दाखवतो. आणि आम्ही दोघं जाणार मग बस स्टॉपवर चालत. आणि बस स्टॉपवर चालत गेल्यानंतर तिथं आम्ही पकडणार बस आमच्या घरी जायला. तर चला जाऊन मी पहिलं माझ्या आता गुड्डीला पिकअप करतो इथून आतून जाऊन. तर बघा मी आपल्या गुड्डीला पिकअप केलं. आता आम्ही बसलो आहे बसवर. आता आम्ही दोघं बसनी जात आहे घरी. तर चला घरी जाता ना मध्ये काटर रोड लागतो, तर त्या काटर रोडला काही बघायला भेटते का आपण बघूया. आणि आता आम्ही आहे बसमध्ये. तर बघा गुड्डीने आम्ही तिकीट पण काढली. कुठे काढली तिकीट? गाडी तिकीट काढली. चला आपण जाऊया आता. पण रस्त्यामध्ये काय भेटेल ना काटर रोडला बघायला, ते तुम्हाला दाखवतो. तर बघा जसं आपण घरामध्ये आलो ना तर आपल्या घरी आले पाहुणे. मेवणे मेवणे आणि मेवण्यांचे हे पाहुणे. तर बघा आपला मेवणा आहे आणि मेवण्याची बायको. तर आमच्या आले आहे, सुट्टी आहे म्हणून. आणि आमच्या गुड्डीला मी सांगितलं नाही, तिला एकदम सस्पेंड ठेवलं. कारण मला माहीत होतं माझा मेवणा आणि मेवण्याची बायको घरी आली आहे. आपल्या गुड्डीला मी जरा पण काहीच नाही बोललो, तुझा मामा आणि मामी आले. नाहीतर मग ती बोलली असती पप्पा मामा आलाय, मामाला अशी बोलली असते. पण त्याने मी एकदम सस्पेंड ठेवलेलं, कारण मला सांगितलेलं बायकोनी का माझा भाव आणि त्याची बायको आली आहे. तर बघा ते आमच्या आज आलेले आहे. तर आता ते बघा काय काय सोय, आता त्यांना समजेलच काय काय सोय आमच्याकडे आहे ती करून. बघा आपल्या पाहुण्यांना मी आंबा दिला कापून खायला. आणि बघा आपले पाहुणे आंबे खात आहे आणि पाहुण्याची बायको पण आंबे खात आहे. कसे आंबे आहे? हा ना, बाटली आंबा आहे, बाटली आंबा. कुठे बाटली कुठे बाटली आंबा आंबा आहे, बाटली कुठे तोतापुरी बाटली आंबा. तोतापुरी बाटली कुठे? बाटली नंतर बाटली. तोता पण काय झालं? तोता पण नाही, तोता पण नाही, काहीच आंबा नाही, आहे. फक्त आंबा आहे. काय माणसं आहे? तोतापुरी आंबा बोलताय, बाटली आंबा बोलताय, काय ते एक बोला. हापूस आंबा नाही. हापूस थोडी ना बोलताय. तर आपण बघा जेवणाला मस्त की कांदा आणि लिंबू कापला आहे. आपलं जेवण काय तुम्हाला समजतं जेवताना. त्याआधी मी बघा मी गोल मस्त कांदे कापले आणि लिंबू कापले आहे. तर आता आपण ज्यावेळेला जेवायला बसल्या तुम्हाला समजतं जेवणामध्ये काय आहे. पण आपण आले पाहुणे. आज पण बघा पाहुणे आले म्हणून मस्त चिकन बनवलं आहे. आणि काय एक पीस काढला मस्तपैकी. कोणत्या टाटामध्ये टाक लवकर. बायको विचार करते कोणत्या टाटामध्ये टाकू. शेवटी गेला भावाच्या ताटामध्ये. बघा भावावर किती प्रेम आहे. बघा हा भाव आहे. बघा या माझ्या बायकोचं भावावर किती प्रेम आहे. बघा हे बघा भावावर किती प्रेम आहे म्हणून बरोबर तिने पहिला भावाच्या ताटामध्ये एवढा मोठा पीस दिला. तर मस्त की चिकन मसालाच आमचा बनवला आहे. परत हा राईस आहे आणि त्याच्याबरोबर फक्त कांदा आणि लिंबू. तर आमच्या सगळ्या ताटामध्ये फक्त भातच पडलेला आहे. आणि आता चिकन चालू झालं टाकायला. तर माझ्या ताटामध्ये पण आता चिकन येत आहे. आणि तुम्ही पण एकदा मस्त की असं बनवून खावा आणि एकदा व्हिडिओ टाका चॅनलवरती. खूप मजा येईल. घरी आपण काय ना काय बनवलं ना तर आपण टाकत राहायचा व्हिडिओ. कुठली पण रेसिपी असून द्या. झुणका भाकर, चटणी भाकर, पिठी भात, काय पण बनवत आपण टाकायचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा आता मी मेवनाच विचारतो. तर त्याने घास चालू केलाय. तर आता पहिला घास तुम्ही चालू केला तर परत त्याला विचारूया आपण. कसं वाटलं? तिखट आहे काय? एकदम झणझणीत आहे. आणि चिकन मस्त झालं. चिकन बघ जरा. चिकन जरा आपला 36चा आकडा आहे. 36चा आकडा आहे. पण तो चिकन जरा आवडत तरी पण त्याला मी सांगतो जबरदस्ती चिकन खायला. बघायला तो आता एकदम त्याने लहान तुकडा काढलाय चिकनचा. गरम आहे. कसा वाटला? मस्त. तू सवय कर आता चिकन खायला. नको जास्त पण नको, गरम पडतं आपल्याला. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. बघा
आमचं आता मस्त जेवण झालेलं आहे आणि मस्त की लादी बसून पण झालेली आहे. तर बघा आणि आमचा भार चालू आहे हौजी. बोलू बघा हौजी चालू आहे, भार हौजी. देखो ये इंसान एक नंबर कंजूस, कभी 5 रुपया नहीं खर्चेगा और सबको ताने मारने के पहले आएगा. इसका यूट्यूब चैनल पे इसको सब्सक्राइब मत करना. सब्सक्राइब बघा बोल डायरेक्ट काय बोलली, सबस्क्राईब मत करना. बघा तर असेच तुम्हाला आपले डेली ब्लॉग बघायचे असेल ना तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल ऐकून ठेवा आणि तुम्हाला असेच आपले नवीन तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला भेटेल असेच गमतीचे. तर चला भेटापर्यंत आपण नवीन एक व्हिडिओ बरोबर उद्या.